आम्ही ताज हॉटेलला गेलो आहे. आम्ही सगळ्या हॉटेलला गेलो आहे. हा पहिला असा हॉटेल आहे जो म्हणजे असा ते ताज हॉटेलच्या पण खूप मोठं आहे. तुला कसं वाटतंय ताज नंतर तुला इथे आल्यावर कसं वाटतंय? त्याच्यापेक्षा भारी वाटते. त्याच्यापेक्षा भारी आहे. तुम्ही बघू शकता असा बसण्यासाठी एरिया केला आहे पूर्ण आणि एक वेगळाच टेक्स्चर आणि वेगळेच आहे सगळा. मला असं वाटतं आता आम्ही रॅफेलमध्ये नाही आहे, रॅफेल याच्या बाजूचं हॉटेल आहे. रॅफेलमध्ये पण जाऊया एकदा. रॅफेलमध्ये बघू एंट्री भेटते कारण वरती रॅफेलमध्ये पूर्ण डिजिटल हे करून टाकलं आहे. मला तो पाहिजे होता. मला वाटलं त्या याच्यामध्येच आहे सगळा तो डिजिटल चॅन्डिलियर. सगळं जर तुमचं एन्जॉय करून झालं असेल, चॅन्डिलियर बघून एन्जॉय करून झालं असेल तर आता आपण आपल्या रूममध्ये चाललो आहे. आपल्याला 5th फ्लोअर भेटलं आहे. 5th फ्लोअरमध्ये तुम्हाला दाखवतो काय विषय नक्की. लिफ्ट बघा पूर्ण गोल्डन लिफ्ट आहे. तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये किती जस्टिफाय होतं मला समजत नाही आहे, पण खरं सांगतो क्रेझी आहे, क्रेझी. मला आजपर्यंत मी खरं सांगतो हे बघा एलिव्हेटरला पण डिस्प्ले लावला आहे. मला आजपर्यंत माझ्या अख्ख्या लाईफमध्ये एवढी गरिबी नव्हती फील झाली. मी स्वतःला थांब लिफ्टमध्ये बसायला बनवलं आहे. हे बघा हे काय पद्धत आहे. अरे हे बघ लोड बीट टाकलं डायरेक्ट याच्यामध्ये. लय भारी हॉटेलमध्ये राहिलो मी. पण मी खरं सांगेल आज मी अक्षरशः ना आज मी थक्क झालो आहे. मी आपल्या इथं लग्नाला अशा इथं लाईटिंग लावून ठेवतात आपल्या इथं आणि पूर्ण लाईटिंगची अशी जाळी लावलेली असते. त्याच्यामधले 2-3 असे बल्ब तुटलेले असतात, नाही तर एक तर पेटतच नाही. पण यांच्या इथं एवढे हजारो बल्ब आहेत, त्यातला एक पण बल्ब असा नाही जो पेटत नाही. सगळे पेटलेले आहेत बघा ना. आता तुम्ही इथं बघू शकता याच्यामध्ये पूर्ण अशी जी वॉल आहे असं वाटेल तुम्हाला सोन्याने मडवलेली आहे. अख्खा सोन्याचा कारभार वाटते इथं सगळा. बघा ना पूर्ण अख्ख्या भिंती कशा काय होऊ शकतं बाबा. लय पैसा या लोकांकडे बाबा. वाव. Thank you so much. Anything else may have? Yeah, sure. I'll let you know. Thank you. If you need anything, just you may dial 0. My name is Tulasya. Have pleasant stay. Okay, which number should I dial? Just dial 0. 0. Yes. Okay. Thank you. मी काय माहिती मी अचानक मी येईपर्यंत तर चांगला होतो, पण मी जसं आलो नाही हॉटेलमध्ये मला असं फील व्हायला लागलं की मी गरीब दिसायला लागलोय हळूहळू. मी जसं इथे एंटर झालो ना, हे बघा ना बाबा हे काय आहे? हे बघा हे कुठले खजूर आहेत? हे असल्या खजूर कुठल्या रंगाचे खाल्ले पण नाही मी कधी. हे कुठले कुकीज आहे? ते काय आहे बापा? हे बघा ना पिवळ्या कलरचे काजू माझ्या अख्ख्या आजापंजानी पण कधी बघितले नाही. हे बघा डिश पण किती जड आहे. मार्बलचा डिश बनवलाय अख्खा. ऑरेंज मी कधी आयुष्यामध्ये कधी माझ्या पानावाले मी कधीच ऑरेंज खाल्ले नाही. मी संत्री कधीच खाल्ले नाही पानावाले माझ्या अख्ख्या आयुष्यात. अरे बाबा भले बेकार काम या. नको तोडू. तुम्हाला 1 मिनिट थांबा मी तुम्हाला सगळं दाखवतो. पण मी तुम्हाला आता बाथरूम दाखवणार आहे. बाथरूम मध्ये टीव्ही आहे. बाथरूम मध्ये रिमोट दिलाय. रिमोट म्हणजे टीव्ही. हे बघ हे काय आहे? आंघोळ करताना तुम्हाला आता कॅमेऱ्यात किती दिसतंय मला नाही माहिती, पण याची अमिरीचा जो उदाहरण आहे ना, खरं सांगतो हे नेक्स्ट लेवल गोष्टी आहे त्यांच्या. शॉवर पण दाखवतो तुम्हाला. आईच्या गावात दरवाजा डायरेक्ट उघडला. हे बघा ना इथं बॅग दिले मोठी, ती पण अशी लाकडाची. हेअर ड्रायर ठेवायला, फक्त हेअर ड्रायर ठेवायला बघा ना. आणि इथं बॅग दिले ज्याच्यात गोदडी ठेवले. आपण गोदड्यांची बॅगा बनवतो, इथं गोदडीसाठी सेपरेट बॅग आहे. तर आता मी कॉफी चालू करून बघतोय तर माझी थोडी भीती वाटते मला, कारण कधी चालू नाही केली. तुमचा कॉफी पण नको ना, तुमचा कॉफी पण नको. चला इकडच्या प्रत्येक वस्तूंना हात लावायला मला भीती वाटते, कारण हे जे काचेच्या बाटल्या, हे काचेचे हे फुटला बिटला तर अक्षरशः सगळं भरून द्यायला लागेल. तुम्हाला मी आता चप्पा दाखवतो या फेअरमाउंट हॉटेलचा, आणि रॉफेल्समध्ये पण तुम्हाला घेऊन जातो. ते उघडायची कशी ही असेल.
तर ही लिफ्ट एवढी ॲडव्हान्स आहे, याच्यामध्ये आपल्याला टचस्क्रीन दिली आहे फ्लोअर सिलेक्ट करण्यासाठी. तर आत्ता आम्ही आलो आहे बाहेर. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, आपल्याला वाटतं शाईन होते, फक्त शाईन नाही होते, पूर्ण LED आहे. खूप भारी वाटतं एवढ्या चांगल्या आलिशान हॉटेलमध्ये राहायला. तर आत्ता दिसतोय तुम्हाला हॉटेल केकडा. अजूनपर्यंत नाही येते याच्यात. ओके. खालून दिसत. चालून दिसेल हॉटेल. हा इथून दिसत. या परफेक्ट. तर आई, तुला काय वाटतंय या हॉटेलमध्ये येऊन? आपण ताजमहल पॅलेस सारख्या हॉटेलमध्ये जाऊन आलोय, तर काय एक टिप्पणी देशील? नाही, त्याच्यापेक्षा हे पण जरा कॉस्टली आहे. पण चांगलं आहे, डेकोरेशन इंटिरियर भारी आहे. हे कधी बघायला भेटलं नसतं मला, तू म्हणून दाखवलं मला, त्याच्यामुळे मला बघायला भेटलं. अरे लोक चंद्रावर जायला लागले, तुम्ही फॉरेनमध्ये आला, तुम्ही लई मोठी गोष्ट मानायला लागली. ही काहीच मोठी गोष्ट नाही. मला वाटतं माणूस आहे ना, माणसाने ॲटलिस्ट बाकीचं सगळं बघावं, आपल्या जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे तिथे जाऊन यावं. ह्या हॉटेलमधला आणि मी ताजमहल पॅलेस हॉटेलमधला डिफरन्स एवढाच सांगेल. आपल्या हॉटेलमध्ये अशी एकदम सगळी कामं केली जातात अशी की अरे नाही नाही तुम्ही आमच्या, म्हणजे ते लई देव समजतात आपल्याला ताजमहल पॅलेसमध्ये. इथं आहे ना, इथं तुम्हाला देव नाही समजणार. इथं हां तुम्ही रिस्पेक्ट आहे, तुम्हाला तुम्ही पैसे दिले, तुमची हेल्प करतील, सगळं करतील, पण तुम्हाला जी देव म्हणून जी ट्रीटमेंट आहे ना, म्हणजे समजा तर ते टिक्का लावणं, तुला टिक्का लावला होता त्या पोरीने, ते नाही भेटणार. ते नाही भेटणार. भारतात रिस्पेक्ट आहे. हां, इथं ती रिस्पेक्ट नाही भेटू शकत तुम्हाला आयुष्यात कधी. एवढाच विषय आहे फक्त, बाकी काही नाही. बाकी ठीक आहे सगळं. आणि इथं ते जरा फॉरेनर इथं जास्त आहेत, त्याच्यामुळे थोडा वेगळं आहे. पण आल्यावरच आपल्याला थोडी गरिबाची फिलिंग चालू होते. बघू शकता आमच्या हॉटेलचा सुंदर नजारा. तो इथून असा चाललोय, हा पूर्ण आपल्या हॉटेलचा लॉबी आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं चड्ड्या बिड्ड्या सुकट टाकलेल्या आहेत. आणि इथं आपला अख्खा कतार दिसतो आहे याच्यामध्ये. Okay, this is Rafal. I thought it's very far. No. It's close. Yeah, okay, fine. Thank you. So, let's go. लागलं तुला? मी पण नाही बघितलं. ओके. So sorry, mom. माझी मम्मी आत्ता एवढ्या भारी हॉटेलला पडली. तुला मी आता दाखवतो जादू. वरती बघ फक्त. तुम्हाला फक्त एक जादू दाखवतो. वरती बघा, माझ्याकडे नका बघू, वरती बघा. हे बघा, काय दिसतं रे एकदम. ही पूर्ण LED लावली आहे त्यांनी. आणि हे बघा दिसतंय, दिस इज राफेल्स. बघ नाही कसं काय रे, ही काचा बिचा बघा ना बाई, काय विषय हा. हे बघा, हे बघा. तुम्हाला वाटतं ही फक्त काच आहे? ही काच नाही, हा डिस्प्ले आहे पूर्ण. या डिस्प्लेमध्ये गॅलेक्सीची व्हिडिओ प्ले केली आहे त्यांनी. दिस इज एलिगन्स, दिस इज क्लास, दिस इज लक्झरी. आणि या लक्झरीमध्ये आत्ताच मी आणि माझी आई, आम्ही दोघं पडलो.
अरे त्याच्यावरती एक स्टेप बांधली आहे आणि त्या स्टेपमध्ये आम्ही डायरेक्ट दोघं असे पण आई तुला काय वाटते हे बघून, तुला कसं वाटतं हे बघून? अरे निळं आकाश हा. दिसतं. हे बघा ना, कसं बनवलं असेल ते. हा. ही लोक, मी खरंच या लोकांना मानला बाई. ही लोक ज्या प्रकारे बाई काय भेंडी कसं बनवू शकतात मॅट, बापरे. कसं काय रे बाई. किती हे बघू शकता, हे बघा पूर्ण काय करलंय? इल्युजनच केलंय या लोकांनी पूर्ण. हे बघ ना, ही ग्लास आहे, ही ग्लास आहे वरती पूर्ण पण ग्लास असं. असेल ना ते? आजपर्यंत मी खरं सांगतो, मी एवढे हॉटेल फिरलो, एवढ्या देशांमध्ये फिरलो, पण मी अशा प्रकारचा चॅन्डिलियर कुठंच नाही बघितला. आता आपण आलोय रॅफल्सच्या लिफ्टमध्ये आणि रॅफल्सची लिफ्ट, वाव वो. आता मी आलोय इटालियन रेस्टॉरंटमध्ये, रॉफेल्सच्या इटालियन रेस्टॉरंटमध्ये. तुम्ही बघू शकता हे झुंबर बघा किती मोठं आहे, किती एकदम डीपमध्ये आतमध्ये. संपायचं नाव नाही घेते, पण हे खूप क्लास आहे. हे नेक्स्ट लेवल लक्झरी आहे बाबा. ही मी लय गरीब आहे, मी लय गरीब आहे, लय बापरे, लय कठीण आहे बाबा या लोकांचं. आपण आलोय आता रॅफल्सच्या सिनेमा हॉलमध्ये. आणि कोणते मूवीज दाखवतात त्याच्यामध्ये? जास्त करून इंग्लिश मूवी. इंग्लिश मूवी, पण न्यू मूवीज दाखवतात की ते असेच? न्यू मूवीज दाखवतात. वा, मी माझ्या लाईफमध्ये नाही बघितला कधी. मी सिरियसली, मी एवढा पूर्ण अक्षरशः एक एक वॉल त्यांनी वेल्वेटवर हे केली, डेकोरेट केली आहे. इवन तुम्ही हे बघू शकता, हे पण वेल्वेटचं आहे. तो हे पण सगळं वेल्वेटचं त्यांनी केलं आहे. आणि कर्टन्स तर वेल्वेटचे आहेतच. आणि पूर्ण सगळं इंटिरियर. इवन ही गोष्ट तर ठीक आहे, इवन मी बोलेल आता तुम्ही हे शँडिलियर बघू शकता, हे पण वेल्वेटचे आहेत, पूर्ण वेल्वेट आहे. हे काय वोडका देतात का याच्यामध्ये? नाही, स्पार्कलिंग वॉटर एक येतं आणि एक नॉर्मल वॉटर येतं. ओके, नीट ठेवू दे. नाही. खरंच खूप भारी आहे. थँक्यू सो मच. मला बघायला नसतं मिळालं, कारण ऑब्व्हियसली कोणीतरी असायला पाहिजे इकडचं. पण खरंच ही जी वाईब आहे, जी फील आहे, खूप वेगळी आहे. आता तुम्हाला दाखवतो मीटिंग रूम. ही वाली वरती पार्टिशन येते. ही पार्टिशन केली तर त्याचे 2 भाग होतात. लाईक आता हा वाला पण एक आहे इथे, हा सेकंडवाला आहे आणि तो फर्स्टवाला आहे. मग कसले मीटिंग होतात इथे एवढे? इथे दुसरा मीटिंग रूम आहे. इथे मीटिंगच संपत नाही, नको आतला तुटला बिटला तर. सो बेसिकली हा एरिया आहे, ह्याच्यामध्ये जे शेख जी त्यांची मीटिंग होते आणि जे अमिरी लोक बोलतात त्यांना किंग, हा बुफेचा एरिया आहे पूर्ण त्यांचा. आणि इथे त्यांची मीटिंग होते. इथे मीटिंगला बसतात हे असे किंग वगैरे. यांना ऐकायला जातं एवढं लांबून बसून. जर कोणी मेन बॉस असेल तर. ओके. टीव्ही, साऊंड बिऊंड सगळं चालूच असतं काय दिवसभर? वाव. आणि या लाईट्स अशा वाटतात जसं काही दिवस आहे बाहेर. तिकडची बाजू झाली, आपण आता दुसऱ्या बाजूला जातो. मेन स्विमिंग पूल आहे, तिथून एंट्री आहे, पण ते आता अंडर कन्स्ट्रक्शनला आहे, थोडं काम चालू आहे ते, म्हणून तो बंद ओके. आहे. हा कोणत्या फ्लोअरवर आहे स्विमिंग हा पूल? खालती आपण जिथून आलो ना, ग्राउंड. अच्छा, ग्राउंड फ्लोअरला आहे. हा, कोणीच नसतं यार इथे, म्हणजे एवढं चांगलं वाईब आहे. स्विमिंग पूल बंद होतं ना. अच्छा. 5-5:30. नाही. वाव. फ्लोअरवर आहे. हे आहे सेकंड फ्लोअर. हे सेकंड फ्लोअर आहे आत्ताशी. आपण तुम्ही आता विचार करत असाल की इथे काहीतरी जस्ट एक रेस्टॉरंट असेल, काहीतरी साधा सिम्पल किंवा चांगला एक्सपेन्सिव्ह, पण तसं नाही आहे. इथे फक्त ट्रेनिंगसाठी एवढा भारी बनवलं आहे या लोकांनी. आणि ट्रेनिंग करता करता टी व्ही बघा, हे बघू शकता तुम्ही.
अख्खाच्या अख्खा डोअर आहे. एक अख्खा डोअर किती मोठा असू शकतो? माझ्या तर तो कॅमेरामध्ये पण फिट नाही बसत, एवढा मोठा डोअर आहे. आणि कसं काय शक्य एवढा? मी तुम्हाला वाकडा करून दाखवू का कसा करू, मला तेच समजत नाही आहे. की हा जो डोअर आहे हा ओपन करण्यासाठी 8 ते 9 माणसं लागतात. हा फक्त एक डोअर ओपन करण्यासाठी 8 ते 9 माणसं लागतात त्या लोकांना. एवढा मोठा डोअर आहे. आणि हा पूर्ण हॉल आहे, हा जगातला सगळ्यात मोठा हॉल आहे जो फॅरमाउंट आणि रॅफेल्सच्या मध्ये आहे. आणि खरं सांगतो म्हणजे कसं एवढं कुठं पैसा आला? तर मगाशी मी तुम्हाला बोललो की एक सगळ्यात मोठा हॉल आहे, पण तो सगळ्यात मोठा हॉल नव्हता, तो सगळ्यात मोठ्या हॉलचा एंट्रन्स होता ना. सगळ्यात मोठा हॉल हा आहे. महिला माझ्याकडे शब्दच नाही राहिले आता. कसं काय करू शकतात? कतारा हॉल म्हणजे इथे अक्षरशः माणूस स्टेडियम आहे चालता फिरता. आता माझा आवाज पण एवढा घुमतोय याच्यामध्ये. कसं काय की जे किती टोटल लोक राहतात याच्यामध्ये किती टोटल लोक राहतात? 5,000 लोक बसतात पूर्ण अख्ख्या याच्यामध्ये. मग तुमचे काही लग्न बिग्न करायचे असेल तर मग डायरेक्ट 5-5 हजाराचा क्राऊड असेल तर बोलवू शकता इथे. त्याला बिचारायला जॉबचा काय प्रॉब्लेम नको म्हणून मी पण काय एवढा हे नाही केला. तो बोलला की माझा फोटो व्हिडिओ नका घेऊ. पण खरं सांगतो, अरे कशी काय भाई, खरंच मला नशिबाने चांगली लोक भेटतात. आता आठवतंय का तुला, आपण ते ताज हॉटेलमध्ये गेलो, ताजमहल पॅलेसमध्ये, तिथे पण आम्हाला चांगली माणसं भेटली आणि त्यांनी सगळं दाखवलं. 7.5 लाखाचा रूम दाखवला. आणि इथे पण तो माणूस भेटला. आणि आमचे काहीच नव्हतं, आमचं फिक्स पण नव्हतं की आम्ही येणार आहे की नाही. आम्ही जस्ट असेच आलो, बोललो की अचानक भेटला. आम्ही बोललो की चल काहीतरी करू, बघू. आलो आणि डायरेक्ट मग इथं. तर आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या पॅरामाउंट हॉटेलचा बाथरूम, जिथं आंघोळ कशी करतात. सगळ्यात आधी तर तुम्ही हा बघू शकता. याच्यामध्ये बघा किती गोल्ड कलरचं आहे पूर्ण आतमध्ये. असा आहे आपल्या घराला झुंबर असतो असा, हे बघा ना, सगळं गोल्ड कलरचं आहे आतमध्ये. आता याला पकडला आणि असा सरकवला. आता इथं तुम्ही बोलाल की इथं काहीच नाही आहे, स्टीलची पट्टी आहे फक्त. आता बघा फक्त, हे बघा. A few hours later. आता मी तुम्हाला दाखवतो मी आंघोळ करता करता काय काय करू शकतो. तर इथं हा बाथटब आहे. बाथटबमध्ये बसून मी मस्तपैकी मला काय काय खायचं आहे, मला वाटतं की मला काहीतरी खायला पाहिजे, तर मी मागवू शकतो. आता समजा मला खेकडा पाहिजे खायला, तर मी खेकडा मागवू शकतो याच्यामध्ये. आता या बाथटबचं पाणी गरम करायचं असेल मला, तर इथं मी टेम्परेचर हाय करू शकतो, टेम्परेचर लो करू शकतो.